हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 58. शमदमादी दिव्य शक्त्याचरणे क्षेत्रपात्र पटुता. शम दम इत्यादी दिव्य शक्तींचे आचरण करून क्षेत्र आणि पात्र याप्रमाणे अनुसरण करणे हे कौशल्य आहे. शक्ती. शम म्हणजे मनावर नियंत्रण असणे, दम म्हणजे देहादी इंद्रियांवर नियंत्रण असणे. तप, धृती, तर्क, ज्ञान इत्यादी अशा अनेक शक्ती आहेत. या आणि अशा अनेक शक्तींचा उपयोग करून आपण आपले जीवन संपन्न करत असतो. या शक्ती जशा वापराव्या तशा वापरता येतात. त्यामुळे त्यांचा जसा सदुपयोग करता येतो तसेच त्यांचा दुरुपयोगही होऊ शकतो. दुर्दैवाने असमंजस लोकांच्या हाती शक्ती असते आणि समंजस लोक शक्तीहीन असतात. त्यामुळे मूर्ख भोगितो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी अशी अवस्था समाजात निर्माण होते. असा समाज सुदृढ असू शकत नाही. समंजस लोकांच्या हाती शक्ती असेल तर असे राष्ट्र सुजलाम सुफलाम होते. शक्तीचा उपयोग विधायक कार्यासाठी केला जातो. त्या योगे जनतेचे, राष्ट्राचे, विश्वाचे भले होते. परंतु दुर्दैवाने असमंजस लोकांच्या हाती शक्ती गेली तर एकूणच सर्वस्वाचा विध्वंस होतो. शक्तींचा उपयोग विघातक कार्यासाठी केला जातो. आज शक्तीचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या हाती घातक शस्त्रे गेल्यामुळे जगाला त्रास सहन करावा लागत आहे. मानव जातीचे, एकूणच सजीवांचे जीवन टिकून राहते की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. एवढेच नव्हे तर ही पृथ्वी टिकते की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सर्व सजीवात अतिप्रगल्भ बुद्धिवान असलेल्या मानवाकडूनच हे अति अद्भुत आणि लोभस आणि विस्मयकारक विश्व विद्रूप केले जात आहे. सुख, दुःख किंवा इतर भावभावना, रिपू इत्यादी ही शक्तीची उत्पादने आहेत. मूलतः शक्तीच नसेल तर कर्म होणार नाही. त्यामुळे सुख, दुःख किंवा इतर भावभावना, रिपू इत्यादी निर्माणच होणार नाहीत. मूळ काहीतरी घडावे लागते तरच त्यामधून पुढे काहीतरी उद्भवते, निर्माण होते. ते घडण्यासाठी शक्ती असावी लागते. चाणाक्ष माणूस शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो कारण त्यानंतर बाकी गोष्टी आपोआप मिळतात. पुढारी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात. सत्ता असली की अनेक गोष्टी साध्य होतात. सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर मनुष्य कसा निराळाच होतो. त्याची अक्कल पाहण्यासारखी असते. त्याची आक्कड पाहण्यासारखी असते. तो साधा सरळ चालत नाही. तसेच ती खुर्ची जेव्हा जाते तेव्हा तो हीन दीन होतो, लुळा पांगळा होतो. मोठ्या हुद्द्यावर काम केलेले जेव्हा निवृत्त होतात तेव्हा सत्तेची जी उपभोगलेली गोजीरवाणे फळे आठवून आठवून मानसिक आजारी होतात. जवळ धन असले की बाकी गोष्टी मिळवता येतात. जशा वस्तू खरेदी करता येतात तसेच स्तुती सुमने उधळणारे भाटही नेमता येतात. शक्ती असेल तर सौख्य मिळवता येते आणि दुःखही सहन करता येते. आपल्याला पाहिजे तशी शक्ती वापरता येते. बुद्धी प्रामाण्यवादी कधीही सुख मागत नाहीत कारण सुखातून दुःख निर्माण होते. तो शक्ती मागतो. त्या योगे दुःख निर्माण होणार नाही इतपत सौख्य मिळवता येते. थांबायचे कोठे हे आपल्या हातात असते. अतिशहाण्यांच्या हाती. एकदा 4 महाविद्वान यात्रा करत तीर्थक्षेत्री चाललेले होते. यात्रा करताना त्यांच्यात विद्वत्तापूर्ण चर्चा सुरू होते. वाटेत त्यांना अरण्य लागते. चालता चालता त्यांना एका ठिकाणी काही हाडे इतस्तता पडलेली दिसतात. ती हाडे पाहून त्यांच्यात ही हाडे कोणत्या पशुची असावीत अशी चर्चा सुरू होते. प्रत्येकजण आपल्या ज्ञानाप्रमाणे निरनिराळा अंदाज वर्तवू लागतो. प्रत्येकजण दुसऱ्याचा अंदाज खोडून काढू लागतो.
त्यासाठी ते एकमेकांना युक्तिवादाने हरवत होते. त्यांच्यात एकमत कसे ते होत नव्हते. हे पाहून पहिला विद्वान म्हणाला की याबद्दल आपल्यात एकमत काही होत नाहीये. तेव्हा आता हे नक्की कसे समजेल की ही हाडे कोणत्या पशुची असावीत? ते ऐकून दुसरा विद्वान मोठ्या अभिमानाने म्हणाला की वाद करू नका. याला मंत्रसामर्थ्याने इतस्ततः विखुरलेल्या हाडांचा सापळा उभा करता येतो. मला मंत्र सामर्थ्याने इतस्ततः विखुरलेल्या हाडांचा सापळा उभा करता येतो. सापळा उभा राहिला की ती हाडे कोणत्या पशुची असावीत, तो पशु कोण होता हे सहजच समजेल. इतर 3 विद्वान यासाठी त्याला संमती म्हणून मान डोलावतात आणि त्या दुसऱ्या विद्वानाला त्या हाडांचा सापळा उभा करायला प्रोत्साहन देतात. त्याप्रमाणे तो दुसरा विद्वान मंत्र म्हणतो आणि त्यामुळे त्या हाडांचा सांगाडा उभा राहतो. हाडांचा सांगाडा उभा राहिल्यावर ती हाडे एका सिंहाची आहेत असे सर्वांच्या लक्षात येते. दुसऱ्या विद्वानाने मंत्र सामर्थ्याने मूर्त झालेल्या पशुच्या इतस्ततः पडलेल्या हाडांचा सांगाडा उभा केलेला पाहिल्यावर तिसऱ्या विद्वानाचा अहंकार दुखावला जातो. तो बढाईने म्हणतो की हाडांचा सांगाडा उभा करण्यात एवढी काही विद्वत्ता नाही. मी यात मंत्र सामर्थ्याने अवयव, मांस इत्यादी आणून दाखवतो. पहिले 2 विद्वान म्हणतात की हे जरा अशक्य वाटत आहे. आपल्या विद्वत्तेबद्दल शंका घेतल्याचं दिसताच तो तिसरा विद्वान मंत्र म्हणतो आणि खरोखरच त्या नुसत्या हाडांच्या सापळ्यात अवयव, मांस वगैरे तयार होते. ते पाहून चौथा विद्वान अहंकाराने फुलून येतो आणि पुढे सरसावट म्हणतो की पडलेली हाडे उभी करणे, त्यात अवयव, मांस आणणे यात विशेष असे काहीही नाही. मी मंत्र सामर्थ्याने यात प्राण आणून दाखवतो. पहिला विद्वान काकुळतीला येऊन म्हणतो की एवढे मात्र आपण करू नये. दुसरा आणि तिसरा विद्वान एकदम म्हणतात की हे केवळ अशक्य आहे. ते ऐकून चौथ्या विद्वानाचा अहंकार चांगलाच दुखावला जातो. तो मंत्र म्हणू लागतो. ते पाहून पहिल्या विद्वान झाडावर उंच चढून बसतो. मंत्र म्हणून पूर्ण होतात सिंहात प्राण येतो. जीवित झाल्यावर सिंह डरकाळी फोडतो. इतके दिवस पडून राहिल्यामुळे भुकेने व्याकुळ असलेला तो सिंह त्या 3ही विद्वानांना खाऊन फस्त करतो. क्षेत्र पात्र. या स्थल काल पाहून, तान मान पाहून, रागरंग पाहून शक्तीचा वापर करावा लागतो. शक्तीचा हा असा वापर करणे हे मोठे कौशल्य असते, समजदारी असते, चतुराई असते. शक्ती सर्वांजवळ असते, त्यामुळे दुर्जनाला कमी लेखून चालत नाही. प्रत्येक क्षणी सावध राहून हालचाल करावी लागते. कोणतीही घटना कशीही घडू शकते. पटुता याचे भाषांतर करताना अनुसरण असा शब्द मुद्दामच वापरलेला आहे. दशदिशांनी विचार करून आपली शक्ती वापरावी लागते. सर्व शक्यता गृहीत धरून त्या मागोमाग चालावे लागते. आपण स्वतःला कधीही कमी लेखू नये, तसेच गाफीलही राहू नये. राजरोज दुश्मनी करणारा परवडतो. आपल्या कार्याला उघड पाठिंबा देणारा हवाच असतो. यामुळे शक्तीचा उपयोग कसा करावा हे ठरविता येते, परंतु दोन्हीही बोटांवर थुंकी झेलणारा धोकादायक असतो. शक्तीची कसरत. एकदा एक राजा एका गावात सहजच फेरफटका मारत होता. एका देवळामध्ये एक गावकरी गात होता. त्या गावात तो गवई म्हणून फार सुप्रसिद्ध होता. त्याचे गाणे झाल्यावर लोकांनी राजाजवळ त्या गवई गावकऱ्याच्या गाण्याची फार स्तुती केली. राजा त्या स्तुतीने भारावून गेला. राजाने प्रधानाला म्हटले की हा गवई फार छान गातो. आपण या गवयाला राजगायक म्हणून नेमूया का? त्यावर प्रधान म्हणाला की याचे गाणे म्हणजे प्रश्नच नाही. याच्या पुढे प्रत्यक्ष स्वर्गीय गंधर्व किन्नरांचे गाणे फिके आहे. आपण याला राजगायक जरूर नेमूया. राजाने त्या गवयाला सन्मानाने राजगायक म्हणून राजदरबारी नेमले. पुढे काही दिवसांनी एक फार मोठा संगीत तज्ज्ञ गवई राजदरबारी दाखल झाला.
त्याने आपली कला राजदरबारी सादर केली. त्याचे ते विद्वत्तापूर्ण, समृद्ध, अतिसुरेल, मधुर आवाजाचे गायन ऐकून राजा फारच भारावून गेला. राजाला आपल्या दरबारी असलेल्या राजगवयाची चीड आली. तेव्हा राजा प्रधानाला म्हणाला की या महान गवयाचे गाणे ऐकून मला असे वाटते की आपल्या राजदरबारी असलेल्या राजगायकाला गाणे काहीच समजत नाही. त्याचा आवाजही खराब आहे. असा गवई आपल्या राजदरबारी गायक म्हणून नको. त्यावर प्रधान म्हणाला की महाराज, आपल्या राजगायकाला गाण्यातील ओ की ठो कळत नाही. त्याच्या आवाजापेक्षा कावळ्याचा आवाज बरा. त्याच्या गाण्यापेक्षा गाढवाचे ओरडणे ऐकलेले परवडले. हे ऐकून राजा प्रधानाकडे पाहतच राहिला. राजा प्रधानाला म्हणाला की प्रधानजी, या राजगवयाच्या गावाला गेलो असताना आपणच म्हणाला होतात की याचे गाणे म्हणजे प्रश्नच नाही. याच्या पुढे प्रत्यक्ष स्वर्गीय गंधर्व किन्नरांचे गाणे फिके आहे. आज आपणच याच्या गाण्याला म्हणत आहात की महाराज, आपल्या राजगायकाला गाण्यातील ओ की ठो कळत नाही. त्याच्या आवाजापेक्षा कावळ्याचा आवाज बरा. त्याच्या गाण्यापेक्षा गाढवाचे ओरडणे ऐकलेले परवडले. हा दुटप्पीपणा काय प्रकार आहे? हा दुटप्पीपणाचा काय प्रकार आहे? त्यावर प्रधान म्हणाला की महाराज, मी आपला नोकर आहे, त्या राजगवयाचा नव्हे. मी आपला नोकर आहे, त्या राजगवयाचा नव्हे. हरिओम.